की आपले महाराजांचे गुरु रामानंद महाराज, त्यांचे गुरु गोंदवलकर महाराज, त्यांचे गुरु तुकामाई. आणि आज जर आपण म्हटलं की यातलं श्रेष्ठ कोण आहे आणि कनिष्ठ कोण आहे तर आपण काही सांगू शकतो का? नाहीच. आपण फक्त म्हणतो सर्वजण मला गुरुस्थानी आहेत. पण महाराजांची आपल्याला माहिती आहे एवढी वृत्ती त्यागी आणि श्रद्धा गुरूंप्रती होती, ते म्हणायचे मला नमस्कार करू नका, रामानंद महाराजांना नमस्कार करा. एवढी गुरुनिष्ठा आपल्या महाराजांनी आपल्याला त्यांच्या आचरणातून शिकवली. आणि त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली, जे रामनामस्मरण त्यांना त्यांच्या गुरूंकडून मिळालं, ते तुम्हा आम्हा सर्वांना महाराजांनी दिलं. आणि गुरुकृपा झाल्यावर काय होतं हो? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण एक मात्र नक्की होतं, आपल्या जाणीवा जागृत होतात. कबीरदासांनी असं म्हटलंय, गुरु गोविंद दोहो खडे काके राखो पाय, बलिहारी गुरुदेवा पती गोविंद दियो दिखाय. जर गुरु आणि देव समक्ष समोर उभे असतील तर मी स्वतः एकदा कुणाला वंदन करावं? दुसऱ्या क्षणामध्ये कबीरदास म्हणतात की गुरूंना पहिलं वंदन करावं, कारण आज गुरु नसते तर मला देवांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवला नसता. एवढं महत्त्व या गुरूंचं आपल्या आयुष्यात आहे. आणि ज्यावेळी ही गुरुकृपा होते त्यावेळी भगवंताचं सुंदर स्वरूप आपल्याला दिसू लागतं. कारण ती कृपानेत्र, ती कृपा श्रद्धा सर्वत्र एकत्र आल्यानंतर जो आपल्याला दृष्टिकोन गुरु देतात आणि त्यातून सहज भाव निर्माण होतो. पांडुरंग कांती दिव्य तेज जळत. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नकिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळ. अगणित नवनवे तेजी शोभा. कानडा विठ्ठलू कर्नाटकू. येणी मजला वेगळा वेडू. ओळबुंती घेऊनी गुणाची पार. आळविलानी जीवा भूतावी
देवीवर हृदयचा जाणोनी बाबरकुबा देवीवर हृदयचा जाणोनी अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहुनी गेली तव भीतरी पाल तुझा तव भीतरी पाल तुझा पालराव विठ्ठलू करनाथ तू पालराव विठ्ठलू करनाथ तू सर्व संतांनी हेच सांगितलं आहे की देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. तुम्हा सर्वांना रामायणातला एक प्रसंग माहिती असेल की ज्यावेळी सेतू बांधण्याचं काम चालू होतं त्यावेळी मनोजवम मारुतुल्य वेगम श्री हनुमंतरायांनी काय युक्ती काढली बरं. प्रत्येक त्या शिळीवरती राम हे अक्षर लिहिलं आणि सर्व वानरांना सांगितलं की अरे त्या शिळा टाकून द्या समुद्रामध्ये. आणि त्या शिळेवरती रामनाम होतं आणि त्या शिळ्यात धरल्या आणि मग लंकेमध्ये तो पूल बांधला गेला. आणि हे सगळं कौतुक प्रभू रामचंद्र बघत होते आपल्या शिष्यगणांचं आणि त्यांना एक खरंच आश्चर्य वाटलं की खरंच पाषाण करू शकतं. म्हणून त्यांनी काय केलं, एक खडा होता जवळ, तो खडा समुद्रात टाकला आणि काय झालं, तो खडा बुडाला. आणि हे सगळं पाहिलं हनुमंतांनी आणि ते लागलीच प्रभू रामचंद्रांजवळ आले आणि म्हणाले, बघितलं बरं का, खडा तुम्ही टाकला होता ना तो दगड, तो काही तरला नाही. ते म्हणाले, हो तू बघितलंस, पण मला याचं उत्तरही माहिती म्हणाले. कारण का प्रभू रामचंद्र आणि हनुमंत एकच रूप होते. हनुमंत म्हणायचे की माझे स्वामी राम आहेत, पण फक्त रामांना माहिती होतं की माझाच अंश म्हणजे हनुमंत आहे. हनुमान म्हणाले, प्रभू तो खडा तुम्ही जरी टाकला असला, प्रभू रामचंद्रांनी साक्षात तो दगड त्या समुद्रामध्ये टाकला असला तरी त्या दगडावर राम असं लिहिलेलं नव्हतं ना, त्यामुळे तो खडा बुडाला. आणि आम्ही हे सगळ्या शिळा रचलेल्या आहेत ना, या प्रत्येक शिळेवर राम हे नाव आहे आणि म्हणून ह्या सगळ्या शिळा समुद्रामध्ये तरुण जात आहे. आणि महाराजांनी आपल्याला तेच सांगितलं आहे की तुम्ही फक्त रामनाम स्मरण करा. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही वेदना येऊ देत, संकट येऊ देत, दुःख येऊ देत, अडचणी येऊ देत, त्यातून तुम्हाला मार्ग दाखवण्याची शाश्वती महाराज देतात आणि म्हणतात तुमच्या सगळ्या विवंचना चिंता माझ्या चरणाशी द्या बरं. आणि तो राम आहे ना, तो राम सगळ्यांचं कल्याण करेल. एवढी ताकद या रामनामामध्ये असते. आणि तुलसीदास आपल्याला हेच सांगतात, श्री रामचंद्र कृपाळू भजन हरण भव भय दारुण. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम,
नवनीन नीरज सुंदर पटपीत मानहु तडित रुचि शुचि नामी जनक सुतावरम श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भय दारुणम श्रीराम श्रीराम भजुदीन बंधु दिनेश दानव दैत्य मोषनि कंदनम रघुनंद आनंद कंद कौसल चंद दशरथ नंदनम श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भय दारुणम श्रीराम श्रीराम शिरमुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषण अजानुभुज शरचाप हर संग्राम जित हर दूषण श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम श्रीराम श्रीराम इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास गुरु कामादि घनदन गंजनम श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम नवकंजलोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणम श्रीराम 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 जय राम जय जय राम 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 चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम असं म्हटलं जातं. एक अक्षरम कुशाम महापातकनाशनम. एका अक्षरातून कितीतरी पापांचा नाश सहजपणे होतो. फक्त त्या नामाचं उच्चारण श्रद्धेने केलं पाहिजे. आता यात शतकोटी प्रविस्तरम हे जे आलेलं आहे ना, हे असं म्हटलेलं आहे की प्रभूंचं चरित्र जे होतं ना ते 1 कोटी अशा श्लोकांमध्ये होतं. आणि देव, दानव आणि मानव या तिघांमध्ये हा वाद सुरू झाला, भांडण सुरू झालं की आम्हाला हे सगळं चरित्र पाहिजे, कारण आम्हाला जास्तीत जास्त पुण्य पाहिजे, आम्हाला जास्तीत जास्त
आमचं पाप नष्ट करायचं आहे. मग त्यावेळी भगवान शंकर काय म्हणाले की ठीक आहे, समान वाटणी करूया. 1 कोटी आहेत ना, मग 33,33,333 असे प्रत्येकाला देण्यात आले. आणि शेवटी उरला फक्त एक श्लोक. आता त्या श्लोकाची पण गंमत काय झाली, त्या श्लोकामध्ये 32 अक्षर. आता मग ही 32 अक्षरं तिघांमध्ये कशी वाटायची बरं? पुन्हा भांडणं सुरू झाली, नाही आम्हाला सगळ्यांना सारखंच पाहिजे. मग त्यावेळी आली भगवान शंकर महादेव, त्यांची कालच आपण महाशिवरात्रीचं महान पर्व साजरं केलं. ते म्हणाले एक काम करूया, 2 अक्षर फक्त मला द्या, बाकीचे 10 तुम्ही घ्या. सहज म्हणाले ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, एवढे आपल्याला लाखो करोड मिळत आहेत, हरकत नाही. आणि ती 2 अक्षरं होती राम. आणि म्हणून तुलसीदासांनी शेवटच्या चरणामध्ये तेच म्हटलेलं आहे की भगवान शंकरांनी जे रामाचं नाम धारण केलेलं आहे, तो राम माझ्या हृदयात यावा, त्या रामाने माझं आयुष्य उद्धरून जावं, हेच तुलसीदासजी म्हणतात. आणि प्रभूंचं नाव कसंही घेतलं ना, असंख्य नाम आपल्या भगवंताची, तर आपण म्हणतो की सहस्त्र नामावली आहे. या सहस्त्र नामावलीतलं कुठलंही नाम तुम्ही श्रद्धेने घेतलं तरी त्याची कृपा तुम्हाला लाभते. आणि म्हणूनच संत म्हणतात, हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा, हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा.